विचार करा, तुम्ही घरात निवांत बसला आहात आणि अचानक छप्पर फोडून अंतराळातून एक गोळा थेट तुमच्या बेडरूम मध्ये येऊन पडला तर? अमेरिकेतील ह्यूस्टन मध्ये राहणाऱ्या जेम्स कुटुंबियांसमवेत असाच काहीसा प्रसंग घडलाय, जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. पाहूयात. अमेरिकेतील टेक्सास राज्यात एका कुटुंबाचा अस्मानी संकटातून अत्यंत थरारक बचाव झालाय. शनिवारी दुपारी 4:30च्या सुमारास अंतराळातून आलेला एक महाकाय दगड थेट एका घराचं छप्पर फोडून आत कोसळला. नासाच्या अहवालानुसार साधारण 3 फूट रुंद असलेला एक लघुग्रह पृथ्वीच्या वातावरणात शिरला. हवेच्या घर्षणामुळे त्याचे तुकडे झाले. त्यातील कलिंगडाच्या आकाराचा एक तुकडा शेरी जेम्स यांच्या घरावर पडला. हा दगड इतक्या वेगानं आला की छप्पर फोडून थेट बेडरूम मध्ये टीव्हीच्या शेजारी येऊन विसावला. सुदैवानं ज्या दरम्यान ही घटना घडली तेव्हा या खोलीत कुणीही नव्हतं. अमेरिकन मेटिओर सोसायटीनं दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसात अमेरिकेमध्ये अशा फायर बॉल्स दिसण्याचं प्रमाण वाढलंय. 180हून अधिक लोकांनी हा प्रकाश पाहिला असून शास्त्रज्ञ यामागच्या नेमक्या कारणांचा शोधही घेत आहेत. हवामान बदलाचा फटका आता केवळ शेतीलाच नाही तर मानवी आरोग्यालाही बसणार आहे. दुष्काळ आणि वाढत्या तापमानामुळे जमिनीतील सुपर बग्स हे अधिक शक्तिशाली होत असल्याचा इशारा कॅलटेक या संस्थेच्या संशोधकांनी दिलाय. पाहूयात. हवामान बदल आता केवळ पाणी टंचाई पुरता मर्यादित नसून तो जीवघेण्या सुपर बग्सना जन्म देतोय. अमेरिकेतील कॅलटेक संस्थेच्या ताज्या संशोधनानं एक धक्कादायक वास्तव समोर आणलंय. दुष्काळामुळे जमीन कोरडी पडते तेव्हा मातीतील सूक्ष्म जीवांमध्ये जगण्याची स्पर्धा वाढते. स्वतःच्या रक्षणासाठी हे जीवाणू प्रबळ अँटीबायोटिक रेझिस्टंट विकसित करतात. हे मातीतील जीवाणू हॉरिझॉन्टल जीन ट्रान्सफरद्वारे आपली जनुक मानवी संसर्ग पसरवणाऱ्या घातक जीवाणूंना हस्तांतरित करू शकतात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार प्रतिजैविकांना दाद न देणाऱ्या या आजारांमुळे वर्षाला तब्बल 12.7 लाख लोकांचा थेट मृत्यू होतो. संशोधक डायन न्यूमन यांच्या मते जगाचा कोणताही कोपरा आता सुरक्षित नाहीये. एका भागात निर्माण झालेला हा सुपर बग वेगानं जगभर पसरू शकतो. त्यामुळे हवामान बदलाकडे आता आरोग्य आणीबाणी म्हणून पाहणं गरजेचं आहे. इंग्लंडच्या इतिहासातील एक मोठी शोध मोहीम नुकतीच समोर आली आहे. पुरातत्व शास्त्रज्ञांना उत्तर इंग्लंडमधील यॉर्कशायर भागात एक शक्तिशाली साम्राज्याचे अवशेष सापडले आहेत. विशेष म्हणजे हे अवशेष मुद्दाम जाळून आणि तोडून गाडले गेले होते. यामागचं नेमकं रहस्य काय आहे पाहूयात. उत्तर इंग्लंडमधील यॉर्कशायर भागात पुरातत्व शास्त्रज्ञांना लोहयुगातील एका मौल्यवान खजिन्याचा शोध लागलाय. सुमारे 950 पेक्षा जास्त वस्तूंचा हा साठा एखाद्या बलाढ्य राणीच्या किंवा राजघराण्यातील व्यक्तींच्या अंत्यविधीचा भाग असावा असा दावा केला जातोय. हा शोध यॉर्कशायर मधील मेल्सनबी गावाजवळ लागलाय. हा भाग लोहयुगातील शक्तिशाली ब्रिगाटेस टोळीचं केंद्र मानला जातो. उत्खननात रथांच्या चाकांचा लोखंडी पट्ट्या, नक्षीदार भांडी, मोठ्या कढईसारखा टोप आणि युद्धासाठी वापरली जाणारी भाल्याची टोकं सापडली आहेत. विशेष म्हणजे या सगळ्या वस्तू मुद्दाम जाळून आणि तोडून जमिनीमध्ये काढल्या गेल्या होत्या. ड्युरम युनिव्हर्सिटीचे पुरातत्व शास्त्रज्ञ टॉम मूर यांच्या मते येथे मानवी अवशेष सापडले नसले तरी त्या काळातील प्रथानुसार महत्वाच्या व्यक्तींच्या सन्मानार्थ या वस्तूंचं दहन करून त्या गाडल्या गेल्या असाव्यात. ब्रिटनमध्ये आतापर्यंत सापडलेल्या लोहयुगातील सर्वात मोठ्या साठ्यांपैकी हा एक असून त्यामुळे त्या काळातील शाही जीवनशैली आणि धार्मिक प्रथांवर नवा प्रकाश पडणार आहे. तुम्ही कधी अशा देशाबद्दल ऐकलंय का ज्यानं आपल्या संपूर्ण इतिहासामध्ये एकही युद्ध लढलेलं नाही? हो, हे खरं आहे. जगाच्या नकाशावर एक असा छोटासा पण श्रीमंत देश आहे ज्यानं नेहमीच शांततेचा मार्ग निवडलेला आहे. नेमका कोणता आहे तो देश पाहूयात. जगाच्या पाठीवर अनेक देश आपल्या लष्करी ताकदीसाठी ओळखले जातात. पण तुम्हाला माहित आहे का, एक असाही देश आहे ज्यानं आपल्या संपूर्ण इतिहासात कधीही युद्ध लढलेलं नाही. मॅरिनो हा जगातील एक छोटा पण अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण देश आहे. केवळ 61 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आणि सुमारे 34,000 लोकसंख्या असलेल्या या देशानं नेहमीच शांततेचा मार्ग निवडलाय. महायुद्धाच्या काळातही मॅरिनो तटस्थ राहिला होता. 1944 मध्ये जर्मनीनं आपल्या फायद्यासाठी या देशावर काही काळ ताबा मिळवला होता. मात्र तरीही मॅरिनोनं स्वतःहून युद्धात सहभाग घेतला नाही. हा देश जरी छोटा असला तरी येथील नागरिक प्रचंड श्रीमंत आहेत. जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीत मॅरिनोचा समावेश होतो. जगाला युद्धाच्या छायेनं ग्रासलेला असताना
मेरिनोचं हे शांतताप्रिय अस्तित्व नक्कीच थक्क करणारं आहे. दुपारची एक छोटीशी डुलकी आपल्या सर्वांनाच हवी हवीशी वाटते, पण सावधान, हीच डुलकी तुमच्या जीवावर बेतू शकते. हॉवर्ड विद्यापीठाच्या एका ताज्या संशोधनानं सगळ्यांचीच झोप उडवली आहे. पण घाबरून जाऊ नका, कारण दुपारी झोपण्याचे काही नियम सुद्धा तज्ज्ञांनी सांगितलेले आहेत. काय आहेत हे नियम पाहूयात. दुपारच्या वेळी घेतलेली एक छोटीशी डुलकी आपल्या सर्वांनाच प्रिय असते, पण सावधान, तुमची ही आवडती सवय तुमच्या जीवावर बेतू शकते. होय, हॉवर्ड विद्यापीठाच्या एका ताज्या संशोधनातून असा धक्कादायक खुलासा झालाय की दुपारी झोपल्यामुळे हृदयरोग, मधुमेह आणि अकाली मृत्यूचा धोका वाढू शकतो. तज्ज्ञांच्या मते दुपारी झोपणं पूर्णपणे वाईट नाही, मात्र ते चुकीच्या वेळी आणि जास्त वेळ घेतल्यास शरीरासाठी विषाप्रमाणे ठरू शकतं. आरोग्यासाठी डॉक्टरांनी 2 महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. दुपारची डुलकी केवळ 10 ते 30 मिनिटांचीच असावी. 30 मिनिटांपेक्षा जास्त झोप आरोग्याला घातक ठरू शकते. दुपारी झोपण्यासाठी सकाळी 11 ते दुपारी 2 हीच वेळ सगळ्यात सुरक्षित आहे. दुपारी 2 नंतर झोपणं कटाक्षानं टाळावं. जर तुम्हाला रात्री शांत झोप हवी असेल आणि गंभीर आजारांपासून लांब राहायचं असेल तर या नियमांचं पालन नक्की करा. लक्षात ठेवा, रात्रीची झोप हीच आरोग्याची गुरुकिल्ली आहे.